जगत आनंदी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपल्या सौराष्ट्र यात्रेच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेणार आहोत दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान असलेल्या गिरनार गुरु दत्तात्रेय शिखराचे। दिगंबरा दिगंबरा गिरनारवरील गुरु दत्तात्रेयांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठीचा हा 10,000 पायऱ्यांचा प्रवास म्हणजे दत्त भक्तांची शारीरिक मानसिक कसोटी पाहणारी एक कठीण परीक्षाच आहे। पण ही यात्रा येथील निसर्गरम्य परिसर, पर्वतावरून दिसणारे विहंगम दृश्य आणि आध्यात्मिक अनुभूती यांनी भाविकांना मंत्रमुग्ध करते। तर चला दत्तगुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पवित्र पर्वताच्या यात्रेला सुरुवात करूयात। गिरनार यात्रेची सुरुवात आपण वेरावळ येथून करत आहोत। गिरनारला जाण्यासाठी प्रथम जुनागड येथे जावे लागते। त्यासाठी वेरावळ बस स्टँडवरून बस पकडून जुनागडला आपण निघालेलो आहोत। वेरावळ ते जुनागड हे अंतर 90 किलोमीटर असून 2 ते 2.5 तास वेळ लागतो। आपला या आधीचा वेरावळ सोमनाथचा व्हिडिओ अवश्य पाहावा। जुनागड बस स्टँडला आलेलो आहोत। इथून गिरनार 8 किलोमीटर आहे। त्यासाठी बसची पण सोय आहे, तसेच रिक्षाने जाता येते। रिक्षाचे 200 रुपये होतात। गिरनार पर्वतावर जाण्यासाठी संपूर्ण पायऱ्या चढून जाणे किंवा रोपवे असे 2 मार्ग आहेत। त्यानुसार जर पायऱ्यांनी जायचे असल्यास गिरनार तलेटी येथून मार्ग सुरू होतो, तसेच रोपवेने जायचे असल्यास रोपवे गेट या ठिकाणी उतरावे लागते। गिरनारचे प्रथम दर्शन आपण रोपवेने जाणार आहोत। रोपवेचे वन वे तिकीट प्रति व्यक्ती 400 रुपये आहे आणि रिटर्न तिकीटसह प्रति व्यक्ती 700 रुपये होतात। आपण udankhatola.com या वेबसाईटवरून ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकतो किंवा ऑफलाईन तिकीट रोपवे स्टेशनमधील तिकीट खिडकीवरून घेऊ शकतो। आपला रोपवेचा प्रवास सुरू झालेला आहे। गिरनारवर पायऱ्यांच्या मार्गाने किंवा रोपवेने जात असल्यास आपल्यासोबत कुठल्याही प्लॅस्टिकच्या वस्तू नेता येत नाही। त्यामध्ये प्लॅस्टिक बॉटल्स, डबे, पिशव्या अशा वस्तू आपल्याजवळ असल्यास काढून ठेवाव्या लागतात। गिरनार रोपवे हा आशिया खंडातील सर्वात लांब रोपवे म्हणून ओळखला जातो। सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत रोपवे सेवा चालू असते। पण येथील हवामानाच्या परिस्थितीनुसार रोपवेची वेळ बदलली जाऊ शकते। रोपवेमुळे गिरनार तलेटी ते अंबामाता मंदिर हे 5,000 पायऱ्यांचे अंतर 10 ते 15 मिनिटात पार करता येते आणि तेथून पुढे गुरु दत्तात्रेय शिखरापर्यंत साधारण 5,000 पायऱ्या पायी जावे लागते। खाली आपल्याला पायऱ्यांचा मार्ग दिसतोय। गिरनार पर्वत म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या चिरंतन वास्तव्याने पावन झालेले आणि दत्तात्रेयांनी 12,000 वर्ष तपाने सिद्ध केलेले पवित्र स्थान आहे। भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोटे मोठे पर्वत, शिखर यांचा समूह असलेला हा परिसर आशियाई सिंहांचे एकमेव निवासस्थान असलेले जगप्रसिद्ध गीर जंगलाचा भाग आहे। खाली पायऱ्यांचा मार्ग आहे। संपूर्ण पायऱ्या चढून जायचे असल्यास गुरु दत्तात्रेय शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 6 ते 7 तास लागू शकतात।
गिरनार पर्वत समूह हा हिमालयापेक्षाही जुना आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवतांचल पर्वत असा करण्यात आलेला आहे. जैन मंदिर समूह उत्कृष्ट कलाकुसर आणि कारिगिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाचे प्रतीक आहेत. रोपवेचा प्रवास संपन्न झाला. गिरनार अप्पर रोपवे स्टेशन पासून महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर या मॅपवर दिलेले आहे. त्यापैकी गोरक्षनाथ मंदिर 500 पायऱ्या, कमंडल कुंड 1500 पायऱ्या आणि गुरु दत्तात्रय शिखर 2200 पायऱ्या असे अंतर आहे. गुरु दत्तात्रय शिखराचे प्रथम दर्शन. रोपवे स्टेशन मधून बाहेर आल्यावर देवीचे एक प्रमुख शक्तिपीठ अंबामाता मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम 15व्या शतकातील आहे. मंदिर परिसरात काही स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला पाणी, स्नॅक्स, रिफ्रेशमेंट मिळतील. तसेच ज्यांना पुढील पायऱ्या पायी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी डोलीची सेवा सुद्धा उपलब्ध असते. त्याचे चार्जेस त्या व्यक्तीच्या वजनावर ठरवले जातात. समोर गोरक्षनाथ शिखर आहे. त्याच्या पाठीमागे दत्तात्रय शिखर आहे. गोरक्षनाथ शिखरापर्यंत 500 पायऱ्या आहेत. तेथून 850 पायऱ्या खाली उतरावे लागते आणि पुन्हा गुरु दत्तात्रय शिखरापर्यंत 700 पायऱ्या वर जावे लागते. असा आपला पुढील मार्ग असणार आहे. आत्ता संध्याकाळचे 4 वाजले आहेत. रोपवे 5 वाजता बंद होणार आहे आणि आपण दत्तगुरूंच्या दर्शनासाठी पुढील प्रवास सुरू केलेला आहे. गिरनार पर्वत गुजरातमधील सर्वात उंच पर्वत आहे. त्यापैकी गोरक्षनाथ शिखर हे सर्वाधिक उंचीवर आहे. साधारणपणे गुरुचे स्थान उंचीवर असते, परंतु गोरक्षनाथांनी दत्तगुरूंना प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे. दत्त महाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्ष शिखर उंचीवर आहे. गोरक्षनाथ शिखरावरील श्री गोरक्षनाथांची अखंड धुनी. या ठिकाणीच गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला होता. आपण 3666 फूट उंचीवर आहोत. गुजरातमधील हे सर्वाधिक उंच ठिकाण आहे. श्री गोरक्षनाथांच्या अखंड धुनी समोर एक पाप पुण्याची खिडकी आहे. म्हणजे डोंगरातील एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणारा सर्व पापातून मुक्त होतो आणि त्याला मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. श्री गोरक्षनाथ शिखरावरून गुरु दत्तात्रय शिखर आणि परिसराचे विहंगम दृश्य दिसते. चला आता इथून आपल्याला 850 पायऱ्या उतरायच्या आहेत.
गिरनारवर अनेक भक्तांना दत्तगुरूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे। या ठिकाणी 9,999 पायऱ्या चढून जाव्या लागतात। माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे। प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणांचा त्याग करत चढायचे असते। शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा। काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत, तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत। जेव्हा या समूळ नाहीशा होतील तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंचे दर्शन होईल। बऱ्यापैकी खाली उतरलो आहोत। आपल्या डाव्या बाजूला गुरु दत्तात्रय शिखर आहे आणि उजव्या बाजूला खाली कमंडलू कुंड आहे। गिरनारवरील एक महत्त्वाचे ठिकाण, इथून डाव्या बाजूच्या कमानीतून 700 पायऱ्या वर गेल्यावर गुरु दत्तात्रय शिखरावरील दत्तगुरूंचे पादुका मंदिर आहे आणि उजव्या बाजूच्या कमानीतून अंदाजे 500 पायऱ्या खाली उतरल्यावर दत्तधुनी, कमंडलू कुंड आणि अन्नक्षेत्र आहे। दिगंबरा दिगंबरा। आपल्याजवळ फारसे काही साहित्य नसताना पण आपल्याला दम लागतोय, पण इथे एक तरुण अन्न क्षेत्रातील सिलेंडर पाठीवर घेऊन खाली चालला आहे। गिरनार परिसरातील इतर शिखरांवर नाथ संप्रदायातील सिद्धांनी तपश्चर्या केलेली आहे। सध्या या शिखरांवर त्यांच्या धुनी आहेत। श्रीपाद वल्लभ दिगंबरा। लांबवर पसरलेले घनदाट जंगल, पर्वत शिखर, खोल दऱ्या, हसनापूर धरणाचा जलाशय आणि सोबत भक्तिमय वातावरण असे दुर्मिळ दृश्य गिरनार पर्वत चढताना आपल्याला पाहायला मिळते। श्रीपाद वल्लभ दिगंबरा। गिरनार शिखरावरील शेवटच्या टप्प्यात दगडांमध्ये अशा खिडक्या केलेल्या आहेत, त्यामधून वाहणारा अतिशय सुखद असा थंडगार वारा अंगावर पडताच सर्व थकवा क्षणार्धात दूर होतो। या ठिकाणी खाली थांबण्यासाठी थोडी जागा आहे। तिथे काही दत्त भक्त गुरुचरित्राचे पारायण करत आहेत, तर काही दत्तगुरूंचे भजन म्हणत आहेत। समोर अंबामाता मंदिर आणि रोपवे स्टेशन दिसते। शिखरावर आता पोहोचणार आहोत। इथे शूज, चप्पल काढायची आहे आणि आता शेवटच्या थोड्याच पायऱ्या राहिल्यात। गुरु दत्तात्रय शिखर। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्य। गुरु दत्तात्रय पादुकांचे दर्शन झालेले आहे। एकदा दर्शन घेऊन मन भरले नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा जाऊन दर्शन घेऊन आलो। गर्दी नसल्यामुळे शांतपणे दर्शन घेता आले। गुरु दत्तात्रय शिखरावरील या स्थानीच श्री दत्तात्रेयांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे। शिखरावरील मंदिरामध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक अतिशय सुंदर मूर्ती आणि बाजूलाच गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे।
चरण कमलाच्या मागे खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. मंदिरात प्रवेश करताच गुरु दत्तात्रेयांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होते. या मूर्तीवर आपली नजर पडताच इथपर्यंत येण्यासाठी पडलेले सर्व कष्ट, थकवा क्षणार्धात दूर होतो. मंदिर शिखरावर असल्यामुळे आतमध्ये खूप कमी जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी भक्तांना फार काळ थांबू दिले जात नाही. अंबामाता मंदिरापासून दुपारी 4 वाजता चढण्यासाठी सुरुवात केली होती आणि आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजता दर्शन घेऊन खाली चाललेलो आहोत. अंबामाता मंदिर ते गुरु दत्तात्रय शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 1.5 तास लागले. कमानीपर्यंत आलेलो आहोत. इथून कमंडलू कुंडाकडे जाण्यासाठी उजव्या बाजूच्या कमानीतून अंदाजे 500 पायऱ्या खाली उतरावे लागणार आहे. दत्तधुनी, कमंडलू कुंड आणि अन्नक्षेत्र हे सर्व एकाच ठिकाणी आहे. या इथे अतिशय उंचावर दुर्गम भागात श्री गुरु दत्तात्रय संस्थानाचे कार्य चालते. संस्थानाच्या अन्नक्षेत्रामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी 365 दिवस अव्याहतपणे अन्नदानाचे कार्य चालते. www.gurudattatray.org या वेबसाईटवर सुद्धा संस्थानाची सर्व माहिती मिळेल. दत्तधुनी 5000 वर्षापासून चालू असलेली अखंड धुनी आहे. आजही ही धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे 9च्या दरम्यान तासाभरासाठी प्रकट होते. दर सोमवारी या ठिकाणी सेवेकरी साधू सुमारे 5 ते 6 मन काष्ट पिंपळाची लाकडे धुनीमध्ये रचून ठेवतात आणि एका विशिष्ट वेळी क्षणार्धातच श्री दत्तात्रय निर्मित स्वयंभू अग्निनारायणाची 2 पुरुष उंचीची ज्वाला प्रकट होते. श्रद्धावान भक्तास त्यामध्ये साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन होते. संध्याकाळचे 6:45 वाजतायत. दत्तधुनी, कमंडलू कुंड आणि अन्नक्षेत्रामध्ये प्रसाद ग्रहण करून आपण परत चाललेलो आहोत. आता 500 पायऱ्या चढून जायचे आहे. 7 वाजताची आरती सुरू झाली आहे. गिरनारवरील दत्तगुरूंच्या आरतीचा हा अविस्मरणीय अनुभव आहे. आरती झाली. आता परतीचा प्रवास सुरू. दत्तधुनी आणि कमंडलू कुंड यांच्या निर्मितीची अशी कथा आहे की भगवान दत्तात्रय ध्यानात हजारो वर्ष शिखरावर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनुसूया मातेने त्यांना ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले व त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग जिथे पडला तिथे अग्नी प्रकट झाली. त्या ठिकाणी आता दत्तधुनी आहे व दुसऱ्या भागाच्या ठिकाणी गंगेचे अवतरण झाले. ते स्थान म्हणजे कमंडलू कुंड आहे. दत्तधुनीच्या इथे एक फोटो होता. त्याखाली लिहिलेले आहे, तू मुझे तेरे हृदय में देखने की कोशिश कर, मैं सदा तेरे साथ हूँ. हे वाचून मनाला आधार मिळाला. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कमानीपर्यंत पोचलोय. रात्रीच्या अंधारातून परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आपल्या या प्रवासात रातकिड्यांच्या आवाजाची सोबत असणार आहे. या आवाजाचा अनुभव घेऊयात.
मगाशी इथून गुरु दत्तात्रय शिखर आणि परिसराचे सुंदर दृश्य दिसत होते. आता सर्व अंधारात बुडालेले आहे. अजस्त्र पर्वत, अथांग महासागर, हिरवीगार वनराई जरी असली तरी सर्व चराचर सृष्टीला व्यापून टाकणारी सूर्याची किरणे नसतील तर सगळीकडे अंधकारच. गिरनार पर्वतावरील सर्वोच्च स्थान गुरु गोरक्षनाथ शिखरावर पोचलेलो आहोत. इथे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याने आपले स्वागत केले आहे. काळी लावला मुझे गावी काला तरी आता पाचारून अश्व शाळेत ठेवा आणून तेथे दयांचे घालून भोजन करावे दत्तधुनीपासून संध्याकाळी 6:30 वाजता आपण निघालो होतो आणि इथे पोचेपर्यंत 7:30 वाजलेत. मध्ये 15-20 मिनिटं आरतीसाठी थांबलो होतो, म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण तास वेळ लागला. पायथ्याशी दिसणारा गिरनार परिसर जणू काही आकाशातल्या चांदण्याच जमिनीवर उतरल्यात. आणि वरून चंद्रदेव त्यांच्याकडे बघतायत. गिरनारवर रात्रीच्या वेळी यायचे असेल तर आपल्याजवळ एक चांगला टॉर्च असणे आवश्यक आहे. शक्यतो हेड माउंटेड टॉर्च म्हणजे डोक्याला लावता येईल असा टॉर्च असल्यास चांगले, म्हणजे आपले दोन्ही हात मोकळे राहतात. टॉर्चसाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. गिरनारवर अंबामाता मंदिराजवळ असलेले रोपवे स्टेशन जे 5000 पायऱ्यांवर आहे, फक्त त्या ठिकाणीच वॉशरूमची सोय आहे, बाकी इतर कुठेही नाही. अंबाजी मंदिराजवळ आलेलो आहोत. काही खायचे असल्यास फक्त इथे अंबामाता मंदिराजवळच स्टॉल्स आहेत. अंबामाता मंदिराचे शिखर. अंबामाता भामाच्या इथून सुद्धा पायथ्याचे खूप सुंदर दृश्य दिसतंय. मला वाटतं मागच्या बाजूला जे लाईट दिसत आहेत ते जुनागड भागातले असावेत आणि पुढच्या बाजूला जे लाईट्स आहेत ते गिरनार तलेठी भागातले असतील. अंबामाता मंदिरापासून खाली उतरायला सुरुवात केली आहे. मगाशी येताना आपण रोपवेने आलो होतो, त्यामुळे हा जातानाचा सर्व रस्ता आपल्याला नवीन असणार आहे. गौमुख गंगा या ठिकाणी आलेलो आहोत. इथे बाजूला गंगेश्वर महादेव आणि बटुक भैरवाचे मंदिर आहे. इथे गायीच्या मुखातून येणारे गंगेचे पाणी कुंडामध्ये जमा होत आहे. या ठिकाणी काही मंदिर आणि आश्रम आहे. गौमुखी गंगेचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. या ठिकाणी गायीच्या मुखातून पडणारे गंगेचे पाणीच तीर्थ म्हणून दिले जाते. इथे आश्रम असल्यामुळे आपल्याला थोड्या वेळ थांबता येऊ शकते.
जैन मंदिर समूह, उत्कृष्ट कलाकुसर आणि कारिगिरीने युक्त अशी ही मंदिरे आहेत. बाविसावे जैन तीर्थंकर नेमिनाथांचे हे मंदिर आहे. या ठिकाणी नेमिनाथांनी 700 वर्ष साधना केली होती आणि हेच त्यांचे समाधी स्थान आहे. एका प्राचीन राजवाड्यामध्ये हे मंदिर आहे. मंदिरात नेमिनाथांची काळ्या पाषाणातली अतिशय सुंदर सुबक मूर्ती आहे. उद्या सोमवार असल्यामुळे बरेच भाविक दत्तधुनीचे दर्शन घेण्यासाठी आत्ता रात्री गिरनार चढाई करत आहेत. गुरु दत्तात्रय शिखरावरील पुजारी मगाशी सांगत होते की सोमवारी सकाळी 7-8 वाजताच दर्शनासाठी आलेल्या दत्तभक्तांची रांग कमानीपर्यंत पोचते. वाटेमध्ये विविध देवी देवतांची मंदिरे आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्याला अजून 3100 पायऱ्या उतरायच्या आहेत आणि गुरु दत्तात्रय शिखर इथून 6899 पायऱ्यांवर आहे. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेली राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुफा, आतमध्ये 2 सुबक मूर्ती आहेत. पायथ्यापासून ही गुफा 2250 पायऱ्यांवर आहे. आपण दुपारी 4 वाजता गिरनार चढायला सुरुवात केली. त्याचा फायदा असा झाला की आपण गिरनारवर जाताना बरेच लोक परत चाललेले होते. त्यामुळे वरती शिखरावर गर्दी नव्हती. शांतपणे दर्शन घेता आले. फक्त आत्ता रोपवे बंद झाल्यामुळे येताना संपूर्ण 10,000 पायऱ्या उतरून यावे लागत आहे. ही वरती जी दिव्यांची रांग दिसते तो गिरनारचा पायऱ्यांचा मार्ग आहे. तिथून आता आपण उतरून खाली आलेलो आहोत. खोडियार माता मंदिर. खोडियार माता गुजरात मधल्या पटेल समाजाची कुलदेवता आहे. आपण घेतलेल्या काठीचा उतरताना खूप उपयोग झालाय. दत्त मंदिराची कमान आलेली आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. इथून फार थोडे अंतर बाकी राहिले आहे. जय गिरनारी. गिरनार प्रवेशद्वारावर पोहोचलो. लंबे हनुमान मंदिर आणि ही गिरनारची प्रथम पायरी. जय गिरनारी. श्रीपाद रात्रीचे 2:30 वाजले आहेत आणि दत्तगुरूंच्या कृपेने आपली गिरनार यात्रा सुफळ संपूर्ण झालेली आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय गिरनारी लिहायला विसरू नका. गिरनारमध्ये मुक्काम करायचा असल्यास तलेठी भागात हॉटेल्स आहेत. तसेच श्री शेरनाथ बापू आश्रम आणि श्री सनातन हिंदू धर्मशाळा या ठिकाणी सुद्धा सोय होईल. गिरनारवरून जुनागड बस स्टँडला चाललेलो आहोत. तिथून वेरावळला जाणार आहोत.
आपली सौराष्ट्र सिरीज चालू आहे. पुढील व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय गिरनारी. श्रीपाद